विश्वास उरलेला नाही अशा पद्धतीची टीका शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांच्या नेत्यांकडून करण्यात येताना दिसतेय। सध्याची ही दृश्य आपण बघतोय। विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी आता सचिन अहिर यांनी आपला अर्ज भरलेला आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे खास या अर्ज भरण्याच्या वेळेला उपस्थित राहिलेले आपण बघतोय। सोबतच भाजपचे इतर आमदार देखील या वेळेला उपस्थित आहेत। दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे। त्यामुळे आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे। सचिन अहिर यांनी काही वेळापूर्वी हा अर्ज भरलाय, त्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा एक महत्त्वाची पत्रकार परिषद असेल। खासदारांच्या बंडखोरीच्या नंतर आता आमदारांच्या बंडखोरीचं सत्र सुरू होईल। अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा एकनाथ शिंदेंकडून केला जात होता। त्याच वेळेला हे एक वेगळं धक्कातंत्र आपण बघतोय विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने। आणि त्याच वेळेला आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद। या सगळ्या संदर्भात आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। काँग्रेसचे नेते भाई जगताप हे नेमकं काय म्हणतात आपण बघूया।